कोणतीही वाटण न वापरता आज आपण माझ्या घरच्या पद्धतीने हॉटेलपेक्षाही भारी असं छोले मसाला करणार आहोत। याच्यामध्ये एक असं इन्ग्रेडियंट्स वापरलेलं आहे त्याने हॉटेलच्या पण तुमच्या छोले मसाल्याला मागे काढेल। चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथे मोठी 1 वाटी छोले आहेत ना, ते रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। छोले भिजसे घातल्याच्या नंतर डबल होतात म्हणून त्या अंदाजाने आपण सुके छोले घ्यायचे। 10 ते 12 तास तरी छोले भिजले पाहिजेत, म्हणजे चांगले शिजल्या जातात आणि भाजी पण चांगली चवीला लागते। छोले हे मी रात्रभर असे पाण्यामधून भिजवून घेतलेले आहेत। त्याच्यासाठी मी कांदा आहे तो चॉपरमध्ये बारीक केलेला आहे। 2 मोठे कांदे आहेत ना, ते चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत। चॉपरला बारीक करायचे म्हणजे कांदा चांगला पटकन शिजला जातो आणि खूपच चांगला मस्तपैकी असा बारीक पण होतो। जरी कांदा तुम्ही हाताने कापलात ना तरी बारीक कापायचा, जर बारीक कापलात तरच त्याचा मसाला चांगला तयार होतो, नाहीतर एकीकडे कांदा आणि एकीकडे छोले होतात आणि मग त्याची ग्रेव्ही होत नाही। म्हणून कांदा शक्यतो बारीकच कापायचा। या भाजीसाठी देठासकट कोथिंबीर वापरायची आहे, जास्तसे देठ वापरायचे। 2 पिकलेले टोमॅटो आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं याचा ठेचा आहे। ताजा लसूणचा ठेचा वापरायचा म्हणजे भाजीला चांगली चव येते। तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल, पण ताजी वापरा। इतर साहित्य आपण करताना पाहणार आहोत। झटपट आपण कुकरमध्येही भाजी करणार आहोत। त्याच्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकर गरम झाला की 1 चमचा तेल घालायचं। कमीत कमी तेलाचा वापर करून आपण एकदम अशी चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की अर्धा टीस्पून आपल्याला जिरं घालायचं आहे। जो कांदे पोहे खायचा चमचा असतो ना, तो अर्धा चमचा जिरं घालायचं। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची, कारण कढीपत्त्यानं खाल्लेला खूप चांगला असतो। मोठा टाकला ना तर मुलं काढून टाकतात, म्हणून असा बारीक चिरून घालायचा। त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पिंच हिंग घालायचं आहे। हिंग घातल्याने आपल्या पचनासाठी चांगला असतो। आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा नरम पडेपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरती परतून घ्यायचा आहे। गॅस मोठा ठेवायचा नाही, मोठा गॅस ठेवून जर जेवण बनवलं ना तर ते चवीला चांगलं होत नाही, म्हणून बारीक किंवा मध्यम आचेवर जेवण बनवायचं। त्याच्यामध्ये आपला हा लसणीचा ठेचा घालायचा आहे। लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत आपल्याला याला कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे। गॅस मोठा केलात ना तर कांदा वरून लगेच लाल होतो आणि आपल्याला वाटतो की तो चांगला परतला गेलाय किंवा शिजला गेलाय, पण आतून तो कच्चा असतो। म्हणून मध्यम आचेवर याला परतून घ्यायचं आणि टोमॅटो घालायचा। टोमॅटोवरती थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो कांदा नरम पण पडतो आणि टोमॅटोचा रंग आहे ना तो लाल तसाच राहतो। टोमॅटो चांगला परतून झाला की 1 टीस्पून धना पावडर, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून घरचा गरम मसाला, एकदम ताजा घरचा गरम मसाला घालायचा, म्हणजे छोलेच्या भाजीला चव चांगली येते। आणि 2 टीस्पून आपल्याला घरचा लाल मसाला घालायचा आहे। लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि देठासकट घातलेली कोथिंबीर ह्याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि कलरसाठी 1 टीस्पून आपण बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। सर्व भाजीची चव आहे ती तुमच्या मसाला परतण्यावर आहे, म्हणून मसाला चांगला परतून घ्यायचा। तुम्हाला वाटलं मसाला करपतोय तर 2 चमचे पाणी घालायचं आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हा जो आपण मसाला तयार केलेला आहे ना, या मसाल्यानेच तुमच्या भाजीला चव चांगली येणार आहे। वाटणापेक्षा पण ग्रेव्हीपेक्षा पण असा मसाला तयार केलात ना तर भाजी खूप चविष्ट होते। त्याच्यामध्ये हे धुतलेले छोले घालायचे आणि सर्व छोलेला मसाला लागेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं। चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, मिक्स करायचं। आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे, पण एकसाथ पाणी घालायचं नाही। पहिले सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत। 1 वाटी पाणी घालायचं आणि भाजी पहिली मिक्स करून घ्यायची। अंदाज घ्यायचा आपल्याला की याला किती आपल्याला पाणी लागणार आहे। जशी तुम्हाला छोले मसाला घट्ट करायचा आहे, पातळ करायचा आहे, त्याप्रमाणे पाणी घालायचं। जर घट्ट करायचं असेल ना तर 1च वाटी पाणी घालायचं, कारण आपण जे कांदे आणि टोमॅटो घातलेला आहे ना त्याला पण पाणी सुटतं। पण मला थोडी सरसरीत करायची आहे म्हणून मी इथे 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। आणि इतर भाजीपेक्षा छोले भाजी शिजायला वेळ लागतो, म्हणून पाणी जरासं जास्त घालायचं। इतर भाजीला जास्त पाणी लागत नाही। खूपच चविष्ट भाजी होण्याचं मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपल्या दुधावरची साय। तिला चांगली अशी आपल्याला फेटून घ्यायची आहे। ही साय घातल्याने तुमच्या हॉटेलपेक्षा पण भाजीला खूप छान चव येते। नक्की तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने भाजी करून बघा। जर तुम्ही याच्या आधी कधी साईचा वापर केला नसेल ना तर नक्की करा। वाटीला जर तुमच्या साई अशी चिकटली असेल ना तर त्यातलंच थोडंसं पाणी घ्यायचं आणि चांगली व्यवस्थित अशी पुसून घ्यायची, वेस्ट करायची नाही आहे। अशा पद्धतीने आपण साय घातलेली आहे आणि साय घातल्याच्या नंतर चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। साई फेटली ना तर भाजी फुटत नाही, म्हणून साई आहे ती चांगली फेटून घ्यायची।
बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे तो. अचानक पाहुणे आले ना तरी तुम्ही या पद्धतीने भाजी बनवा, सगळ्याच पाहुण्यांना झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती याला 7 शिट्या करून घ्यायच्या आहे. कुकरच्या शिट्या झाल्याच्या नंतरच कुकर थंड झाल्यावर उघडा. गरम गरम उघडलेत ना तर आतली भाजी शिजत नाही, म्हणून पूर्ण थंड करायचा आणि नंतरच खोलायचा. आजची जर तुम्हाला माझ्या घरच्या पद्धतीचा छोले मसाला आवडला तर नक्की लाईक करा आणि घरचा सण चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते.